मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून जळगावमध्ये शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप अंधारेंनी केलेला आहे। तर सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ ट्विट करत या संदर्भातला आरोप करण्यात आलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जळगाव इथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ काल सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप अंधारेंनी केलेला आहे। दरम्यान या संदर्भामध्ये सुषमा अंधारेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर तिथं शिक्षकांना पैसे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। ताई सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही ट्विट करून हा आरोप केलेला आहे, एक व्हिडिओ देखील तुम्ही ट्विट केलेला आहे, काय सांगायचं या आरोपमध्ये म्हणजे काय? काल महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री दराडे यांच्या प्रचारासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांची प्रचार सभा होती। आलेल्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पैसे वाटण्याचा कार्यक्रम जाहीर झाला। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक जे गणवेशात आहेत आणि जे पैसे घेत आहेत ते स्पष्टपणे चेहरे दिसत आहेत। पैसे देणारे लोक हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। पदाधिकाऱ्यांचा आणि त्या शिक्षकांचा काय आर्थिक व्यवहार होता, कुठल्या आर्थिक व्यवहारासाठी पैसे दिले घेतले बोललो पाहिजे, स्पष्टीकरण दिलं पाहिजे। याच सभेमध्ये गुलाब पाटील जाहीरपणे सांगत होते की दराडेंच्या मतासाठी आम्ही दरोडे टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत। ताई, तुम्ही ट्विट करून हा व्हिडिओ म्हणजे सगळं सांगितलेलं आहे, आरोप केलेले आहेत, मात्र या संदर्भात तुम्ही काही निवडणूक आयोगाला तक्रार केली का? सन्मान्य संजय राऊत साहेबांनी या संबंधाने न्यायालयीन लढाई लढण्याच्या संदर्भात ज्या सूचना केल्या त्यानुसार पक्षाचे सचिव खासदार अनिल भाऊ देसाई यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि अनिल भाऊ आज संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहेत आणि आम्ही याचा पूर्ण फॉलोअप घेऊ। आम्ही याच्या आधीच्याही प्रकरणांचा फॉलोअप घेतलाय। कायद्याची प्रक्रिया म्हणून एक प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही याची रीतसर तक्रार आज दाखल करत आहोत। कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।